मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि महानगरपालिकेला एका निवृत्त कर्मचाऱ्याच्या थकबाकीवरून चांगलंच झापलंय. हक्काचे पैसे देता येत नसतील तर लाडकी बहीण योजना थांबवा, अशा कडक शब्दात न्यायालयाने आपला संताप व्यक्त केला आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहूयात सविस्तर. मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील निवृत्त कर्मचारी गायत्री पानवार यांनी 7व्या वेतन आयोगानुसार पेन्शन आणि ग्रॅज्युटी न मिळाल्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने सरकारला सुनावले की जर तुम्ही लाडकी बहीण योजनेवर 40,000 कोटींहून अधिक रुपये खर्च करू शकता तर मग शिक्षकांच्या हक्काचे पैसे द्यायला निधी का नाही. पालिकेच्या वकिलाने निधी नसल्याचे सांगताच न्यायालयाने संतापून आदेश दिला की पालिकेतील टेबल, खुर्च्या, AC आणि आयुक्तांच्या गाड्या विका, पण कर्मचाऱ्यांची देणी पूर्ण करा. न्यायालयाने गायत्री पानवार यांची थकलेली ग्रॅज्युटी वार्षिक 10% व्याजासह आणि इतर देणी 5% व्याजासह 30 एप्रिलपर्यंत देण्याचे सक्त आदेश दिले आहेत. तसेच यापुढे कनिष्ठ अधिकाऱ्यांचे प्रतिज्ञापत्र चालणार नाही, तर थेट आयुक्तांनाच उत्तर द्यावे लागेल, अशी तंबीही दिली आहे. 8व्या वेतन आयोगाची वेळ आली तरी 7व्या आयोगाचे लाभ न देणे हा घोर अन्याय असल्याचे सांगत न्यायालयाने सरकारची कानउघडणी केली. थोडक्यात सांगायचं तर सरकारी योजनांच्या घोषणा होत असताना कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या पैशांसाठी न्यायालयाने ओढलेले हे ताशेरे प्रशासनासाठी मोठा झटका मानले जात आहेत. मी दीपेश पवार, कुलाबा न्यूज 24.